आठराखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्राजक्ता बरोबर सूर्यवंशींच्या घराच्या पायऱ्यांजवळ आलेली असते. प्राजक्ताला आलेलं बघून ना आता सुलक्षणा खूप जास्त खुश असते. सुलक्षणाला कधी एकदा प्राजक्ताला घरात घेतोय ना असं झालेलं असतं. आणि त्याच वेळेला जेव्हा ती पहिल्यांदा प्राजक्ताला समोरून पाहते ना तेव्हा ती विचार करते गुरुजींचं म्हणणं, त्यासोबत डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं असतं की त्याच्या आयुष्यात जर एखादी मुलगी आली तर त्याचं आयुष्य बदलू शकतं. या सगळ्या गोष्टी आता आठवू लागतात सुलक्षणाला. मग सुलक्षणा समोर असलेल्या प्राजक्ताकडे एकटक बघत असते. तर प्राजक्ताही आता सुलक्षणाकडे बघते आणि म्हणते की नमस्कार. नंतर बोलते हाय. तिला कळत नसतं ना अचानक काय बोलावं काय नाही. त्याच वेळेला आता सुलक्षणा तिला सांगत असते की ये, तुझं सूर्यवंशींच्या घरामध्ये खूप खूप स्वागत आहे. असंही आता सुलक्षणा ही प्राजक्ताला बोलत असते. सुलक्षणा आता हे सगळं बोलल्यानंतर प्राजक्ता खाली बसते आणि प्राजक्ता त्यांच्या पाया पडू लागते. तेच आता त्या सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. तेव्हा आता प्राजक्ता त्यांच्याकडे पाहतच राहते. सौभाग्यवती भव असा आशीर्वाद लग्न झालेल्या स्त्रीला दिला जातो. पण इकडे तर आपल्याला हा आशीर्वाद का बरं दिला असेल हाही विचार ना ती एका पॉईंटला करत असते. ते सुलक्षणा आता प्राजक्ताला म्हणत असते की तुझं स्वागत आहे बघ आमच्या घरामध्ये. तुला या घरामध्ये कशाची काही कमी पडणार नाही आणि आमच्याकडनं जर काही चूक झाली असेल तर त्यासाठी सॉरी. दुसरीकडे आता आलोकना चित्र काढत असतो आणि नेमकं तो चित्र काढत असतानाच ते जे चित्र असतं ते नेमकंच आता त्याने काढलेलं असतं प्राजक्ताचं. अर्ध चित्र म्हणजे डोळे आणि अर्धे केस एवढं चित्र काढून झालेलं असतं. पुढचं चित्र त्याला काढायचं असतं. त्यातच त्याच्या मोबाईलचा अलार्म वाजतो, कारण 9 वाजलेले असतात आणि 9 वाजल्यानंतर तो तडकन उभा राहतो. त्याला आता कळतं की खूपच जास्त उशीर झाला आहे आणि अजूनही माझ्या गोळ्या मला दिल्या कशा नाही. 9 वाजता परफेक्ट मला औषधं मिळायलाच हवी असं काहीसं त्याचं असतं आणि म्हणूनच ना त्याची चिडचिड होऊ लागते. तो आता इकडे तिकडे पाहत असतो आणि तेव्हाच त्याला अजूनही काकू औषध द्यायला का आली नाही या गोष्टीमुळे त्याची चिडचिड होत असते आणि त्यामुळेच तो थोडा विचार करत असतो. तेव्हाच तो आता एकटक बसलेला असतो आणि तो आता हार्मोनिका वाजवायला सुरुवात करतो. त्याचा असा बेचैन वाटलं त्याला की तो हेच करत असतो आणि हार्मोनिका वाजवत असतानाच त्याच्या लक्षातही आलेलं असतं की 9 वाजून उलटून गेलेले आहेत तरीसुद्धा मला आज गोळ्या द्यायला कोणीच आलेलं नसतं, कारण सगळीजणं प्राजक्तामध्ये गुंतलेली असतात ना. प्राजक्ता आज त्यांच्या घरात नवीनच आलेली असते आणि त्यामुळेच आता तिच्याबरोबर बोलण्यात ही लोक विसरून जातात. ते दुसरीकडे भाग्याने आता घर डोक्यावर घेतलेलं असतं, कारण घरात प्राजक्ता नसते आणि प्राजक्ता कुठे गेली आहे हे असं कसं होऊ शकतं की ती कोणालाही न सांगता कशी काय जाऊ शकते. नक्कीच ना तुम्हा लोकांना माहिती असणार आहे ती कुठे गेली आहे. सो प्लीज मला सांगा ती कुठे गेली आहे ते. पण तरीसुद्धा ना घरात कोणीच काही बोलत नसतं. मग तेव्हाच डाऊट येत असतो भाग्याला की नक्कीच आईला माहिती असेल. आई तू तरी सांग ना गं, प्राजू कुठे गेली आहे. जाताना सांगून गेली का गं. पण आता ती बोलतच नसते, कारण मामी जे काही बोललेली असते ते ऐकूनच तर प्राजक्ताने घर सोडलेलं असतं. भाग्याने आता घर डोक्यावर घेतलेलं असतं. म्हणजेच तिला असं वाटत होतं की काही झालं ना तरीसुद्धा सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्या. पण हे सगळं काय होतंय हे असं व्हायला नको. मला ना घरात आत्ताच्या आता प्राजू हवी आहे, कारण प्राजू या घराचा जीव आहे. हिच्याशिवाय या घरात राहायला मुश्किल जाते. त्यामुळे जोपर्यंत प्राजू येत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. प्राजू आपल्याला न सांगता अशी कधीच घराबाहेर पडलेली नाही आहे. मग आजच ती घराबाहेर कशी काय पडली हा मुख्य प्रश्न पडलेला असतो. मग आता प्राजूला शोधण्यासाठी भाग्याचा जीव नुसता वरखाली होत असतो. तेच ती आता बाबांना सुद्धा म्हणत असते की बाबा तुम्ही सुद्धा बघणार नाही आहात का काही, ते सांगा ना मला, कारण ना मला प्राजू घरात हवी आहे आणि प्राजूचा विचार करा जरा.
आतापर्यंत या घरासाठी तिने बरंच काही केले आणि आज प्राजू घरात नाही आहे तर तुम्हा सगळ्यांना कोणालाच काही कसं वाटत नाही. तर इकडे माई आजी म्हणत असता, भाग्या कशाला पाहिजे, ती दयभद्री पोरगी या घरात नाही आहे ना ते बरंच आहे. उलट ना बहीण म्हणजे ही काय बहिणीच्या नावाला कलंक आहे. अगं आजकाल सख्या बहिणीसुद्धा ना पक्क्या वैरी असतात बघ, कशाला तुला ती आत्ते बहीण पाहिजे. असंही आता इकडे असणारी ही माई आजी भाग्याला बोलत असते. तेच भाग्या बोलत असते की बाबा मला असं वाटतं ना प्राजूची आपण पोलीस कंप्लेंट करायला हवी, कारण ती कुठेही भेटत नाही आहे म्हटल्यावर मला तरी हेच वाटते. त्यावर माई आजी म्हणते की आता बघितलं का, या पोरीसाठी माझ्या जावयाला आता जावं लागणार आहे पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागणार आहे. तेच दुसरीकडे सुलक्षणा आता प्राजक्तासोबत बोलत असते. तेच आता इकडे प्रीती बोलत असते की अरे चा, हिने तर ड्रेस घातला आहे आणि तो सुद्धा रेड कलरचा. आता काही खरं नाही, आलोक भाऊजींनी जर बघितलं ना तर आक्रमकच होतील. ही गोष्टसुद्धा प्रीती बोलून जाते आणि मग प्रीतीचं हे बोलणं सुलक्षणाच्या कानावर पडतं. सुलक्षणा जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकते तेव्हा तिच्या लक्षात येतं की खरंच ना हिने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. हिला आता काही झालं तरी आलोकपासून लांब ठेवायला हवं, कारण आलोकला लाल कलरची ॲलर्जी होती. आलोक जर बघेल ना तर त्याला त्रास होऊ शकतो, असाही विचार सुलक्षणा करू लागते. आणि म्हणूनच मग आता सुलक्षणा इकडे तिकडे पाहते आणि ती ठरवते की आजच्या दिवस तरी या मुलीला आलोकसमोर आणायला नको. ही मुलगी तशी सुंदर आहे, लाघवी आहे, पण हिने घातलेला हा लाल ड्रेस हा तर घात करू शकतो, ही गोष्ट देखील आता तिला माहिती होती. तेच आता सुलक्षणा लगेचच त्या माणसाकडे जाते जो माणूस नेहमीच हा आलोकवर लक्ष ठेवणारा होता. त्या माणसाकडे सुलक्षणा जाते आणि सांगू लागते की काही झालं ना तरी आलोकना बाहेर पडता कामा नये. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्याला रूममध्येच थांबवायचं, असं देखील सांगितलेलं असतं. इकडे आता मामा म्हणत असतात की काय करायचे, लगेच तर आपण पोलिसात जाऊ शकत नाही. तेच आता भाग्या म्हणत असते की मी जाऊन बाहेर ना तिला शोधते, आता मी अशी थांबणार नाही आहे. तर त्याच वेळेला भाग्याची जबरदस्ती असते. भाग्याला ना आता प्राजूशिवाय करमत नसतं आणि ती आता लगेचच बाहेर शोधायला जायचं ठरवत असते. तेच आता ती एकटी बाहेर पडते हे मामांना दिसतं. मामा लगेचच ना कौस्तुभला बोलतात, कौस्तुभ तू काय आता घरातच बसून राहणार आहेस का, म्हणजे तुझी बहीण भाग्या बाहेर गेली एवढ्या रात्रीचं शोधाशोध करायला प्राजक्ताची, आणि मग तेव्हा लगेच कौस्तुभ उठतो आणि कौस्तुभ म्हणतो की हो बाबा मी पण जातोय, जरा थांबा. आणि असं बोलून ना आता तोही भाग्याबरोबर बाहेर जायचा ठरवतो. भाग्याला ना प्राजूची काळजी वाटत असते, कारण तिने आतापर्यंत प्राजूला आपली सावली मानलेलं आहे आणि म्हणूनच मग तिला असं वाटत असतं की आपली सावली जर आपल्यापासून लांब गेली तर ते कसं वाटेल. आणि त्यासाठी ती आता ठरवते की मी जाणार आणि मीच माझ्या प्राजूला शोधून आणणार. नक्कीच ना प्राजूला कोणीतरी काहीतरी बोललं असणार आहे म्हणून प्राजू गेली आहे, कारण सहसा प्राजू अशी कधीच जात नाही हे सुद्धा भाग्याच्या लक्षात येतं. तर दुसरीकडे प्राजू आता उभी असते. तेच आता सुलक्षणा म्हणत असते की आम्ही खरं तर ना तुला पसंत केलेलं आहे, ते म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी. इंटरव्ह्यूमध्ये तू पास झाली आहेस. पण आता सुलक्षणाला ती म्हणत असते की खरं तर मी इंटरव्ह्यूसाठी सकाळी आले होते, पण माझा इंटरव्ह्यू काही झालेला नाही. खरं तर ते माझंच चुकलं, मी या घरात अचानक आले आणि मग काय रागराग झाला आणि मला इंटरव्ह्यू न देताच तिथून पाठवून दिलं होतं. ते सुलक्षणा म्हणत असते की तुझ्या इंटरव्ह्यूची काहीच गरज नाही आहे, कारण मी ओळखते ना तुला, तू SKM कॉलेजमध्येच आहेस ना, म्हणजे तिथले प्रिन्सिपल दीक्षित आहेत ना ते आमचे स्नेही आहेत आणि त्यांनी तुझ्याबद्दल मला सगळं काही सांगितलं आहे, असं देखील आता म्हटलं जातं. त्याचबरोबर प्रीतीही तिथे येते आणि म्हणते की ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना ते विसरून जा, तुला आजपासून क्लास घ्यायचे आहेत. आणि मग क्लास घ्यायचे आहेत सांगून ती समर आणि स्मरायराची ओळख करून देते. ही पहिलीला आणि हा तिसरीला आहे असं देखील सांगते आणि तुला ह्यांचाच अभ्यास घ्यायचा आहे हेही सांगितलेलं असतं. मग तेव्हा
तेव्हाच ना ठीक आहे, मग आता काय काय आहे ते सगळं काही बरोबर निरखून तिने पाहिलेलं असतं. आणि तेव्हाच ना आता सांगितलं जातं की मी करेन, पण याआधी म्हणजे माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला नाही ना, म्हणून म्हटलं मग तुझ्या इंटरव्ह्यूची काहीच गरज नाही, कारण तू कॉलेजमधून पहिली आली आहेस आणि अभ्यासात स्कॉलर आहे ही गोष्ट आम्हाला कळली आहे. त्यामुळे तुझ्या इंटरव्ह्यूची गरज नाही, तू मुलांना शिकवू शकतेस, असं देखील आता सांगितलेलं असतं. त्याबरोबर आता प्राजक्ता खूप जास्त खुश होते. प्राजक्ता विचार करते की फायनली मला ही नोकरी भेटली आहे. तर मग प्राजक्ता सुलक्षणाचे यासाठी आभार मानत असते. ती तिचा आशीर्वाद घेते. मग सुलक्षणा देखील तिला आशीर्वाद देत असते आणि म्हणत असते की मुलांसाठी तू काम उत्तम करू शकते हे मला माहिती आहे. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की इकडे भाग्याने ठरवलेलं असतं. त्यामुळे भाग्य आता कोणाचाही मागचा पुढचा विचार करत नाही. तिने आता सरळ सांगितलेलं असतं की मी आता इथे थांबू शकत नाही म्हणजे नाही, कारण माझ्यासाठी माझी प्राजू इम्पॉर्टंट आहे. मग आता तिकडनं तर ती निघून गेलेली असते. सोबत कौस्तुभलाही मामाने पाठवलेलं असतं, कारण प्राजू अशी घर सोडून कधीच जात नाही. पण आज कशी काय गेली हा प्रश्न मामालाही पडलेला असतो. पण प्राजूने नेमकं मामीचं बोलणं ऐकल्यामुळे तिलाही वाईट वाटलेलं असतं. त्यामुळेच तिनं आता घर सोडलेलं असतं. घरात आता प्राजू नसते, म्हणूनच आता सगळीजणं डोक्याला हात लावून बसलेली असतात. काय झालं असेल, कुठे गेली असेल मुलगी, हाच विचार ना इथे आता मामांच्या मनामध्ये सारखा फिरत असतो. ते सुलक्षणा आता म्हणत असते की तुला आम्ही नोकरीवर ठेवून घेतलं आहे आणि त्याचबरोबर मला माहिती आहे, मी ना तुमच्याबद्दलसुद्धा खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या ऐकल्या आहेत. म्हणजेच ना माझा मामा नेहमीच म्हणतो की एखाद्या स्त्रीने असावं ना तर तुमच्यासारखं कणखर आणि एकदम स्ट्रॉंग, म्हणजे कसं सगळ्यांना मदत करणारं. मी ऐकलं आहे की तुम्ही गरजूंनासुद्धा मदत करता, ही गोष्ट खरी आहे ना, मला तुमचा हा स्वभाव खूप जास्त आवडतो, असंही प्राजक्ता बोलून सुलक्षणाचं कौतुक करत असते. सुलक्षणा म्हणत असते की हो, तू ओळखतेस ते बरोबर आहे, कारण आहे ना मला आवडतं. मग तेच आता ह्या दोघींचेही विचार ना अगदी जुळत असतात आणि हे विचार जुळू लागल्यामुळे सुलक्षणालासुद्धा आवडत असतं की ही मुलगी बोलायला चालायला खरंच खूप सुंदर आहे, लागवी आहे. मग आपल्या आलोकचं आयुष्य हीच मार्गी लावू शकते, यावर पूर्ण कॉन्फिडन्स असतो सुलक्षणाचा. म्हणूनच मग आता सुलक्षणा तिला म्हणत असते की बरं चालेल, मग आजपासूनच तू ह्यांची शिकवणी सुरू कर. आम्हाला आवडले तू एक मुलगी म्हणून आणि त्याचबरोबर ह्यांचे एक टीचर म्हणून. मग मी तुला काय म्हणते, तुला कधी या घरात कशाची कमी पडणार नाही, बिनधास्तपणे सांगायचं काही असेल तर, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना इकडे प्राजक्ताही खूप जास्त खुश असते, कारण प्राजक्ताला ह्या नोकरीची गरज होती आणि आज फायनली तिला ती नोकरी भेटलेली आहे. तेच आता प्रीती आता स्वतःची ओळख तर करून देते, सोबतच त्या मुलांचीसुद्धा ओळख करून देते. तेच इकडे आता 9:03 झालेली असतात आणि अजूनही गोळ्या द्यायला कसे काही लोक आले नाही, हा विचारच ना आलोक आतमध्ये बसून करत असतो. आलोक आता वाट बघत असतो, दारावर पाहत असतो की कधी एकदा ही लोक येत आहेत, पण अजूनही ही लोक आलेली नसतात. आणि मग काय, अजूनही मला गोळ्या ह्यांना द्यायच्या नाही आहेत का? आता 9:03 म्हणजे 3 मिनटं उशीर, असंही तो म्हणत असतो. तेच प्राजक्ताने आता बाहेर लॉनमध्ये दोघांनाही अभ्यासाला बसवलेलं असतं आणि त्या दोघांनाही ती सांगत असते की आपल्याला आजपासून क्लासला सुरुवात करायची आहे. म्हणजे तू कितवीला आहेस, तर तू म्हणतो मी 3रीला, आणि तिला विचारलेलं असताना ती सांगते की मी 1लीला आहे. मग आता त्या दोघांनाही ती म्हणते की आपण आधी अभ्यासाची सुरुवात करताना देवाचं नाव घेऊन सुरुवात करायची. मग आता त्या वहीवर पहिल्यांदा ती त्या मुलाचा हात हातात पकडून श्री असं लिहिते. त्याचसोबत ओम गणेशाय नमः, म्हणजेच आता आपण एखादी नवीन कामाची सुरुवात करतो तेव्हा कसं देवाचं नामस्मरण करतो, अगदी तसंच इथे प्राजक्ताने सुद्धा मुलांचं करून घेतलेलं असतं. सुलक्षणा आणि त्याचसोबत अंबिका हे सगळं काही लांबून बघत असतात. तेच आता हे सगळं बघून तर प्रीतीला राग येत असतो. तेच दुसरीकडे आता या समरने घर डोक्यावर घेतलेलं असतं. म्हणजेच ना हा समर म्हणत असतो की मला नाही आवडत हा काही गोष्टी, म्हणजे मला अभ्यास नाही करायचा आहे आता, आणि असं बोलून तो जोरजोरात जो आहे ना
टेबलवर ठेवलेलं सामान फेकून देत असतो. तेच दुसरीकडे अंबिका आणि सुलक्षणा बोलत असतात. अंबिका सुलक्षणाला म्हणत असते की तुमची निवड तर एकदम ओके आहे, म्हणजे मी आता बघते ना, पण ही मुलगी आपल्या आलोकचा स्वीकार करेल का, हाही विचार करायला हवा ना आपण. म्हणजे आपण आलोकचं लग्न या मुलीसोबत लावायचं हे तर ठरवलंय, पण या मुलीला सुद्धा मान्य असायला हवं ना. तर ही अंबिका सुलक्षणाला बोलून दाखवत असते. इकडे आता त्या समरला अभ्यास करायचा नसतो. तो म्हणत असतो की आता माझा मूड नाही आहे, मला नाही करायचा आहे अभ्यास, आणि असं बोलून तो सगळं काही तिथून फेकून द्यायचा प्रयत्न करत असतो. तरीसुद्धा प्राजक्ता शांतपणाने व्यवस्थितपणे त्याला समजवायचा, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत असते. इकडे आलोक सारखं घड्याळ बघत असतो. आलोक ज्या वेळेला घड्याळ बघत असतो ना, तेव्हा त्याला फक्त समोर हेच दिसत असतं की 9:03 झाले आहेत, तरीसुद्धा ही लोक अजूनही मला औषध द्यायला आलेली नाही आहेत. काय चाललं आहे ह्यांचं, 3 मिनटं उशीर केला आहे ह्यांनी, 3 मिनटं उशीर म्हणजे सगळंच काम विस्कटलं, असाही विचार ना आता तो करत असतो. मग 3 मिनटं उशिरा झोपणं हे सुद्धा त्याच्याबरोबर लक्षात येतं. मग तो हे सगळं बोलत असतानाच ना, इकडे समरने मात्र अक्षरशः सगळं काही फेकून दिलेलं असतं. त्याला अभ्यास वगैरे करायचा नसतो. तरीसुद्धा या सगळ्या सिच्युएशनमध्ये ना प्राजक्ता एकदम सिंपल आणि व्यवस्थित हँडल करत असते. आणि ह्याच सगळ्या गोष्टी खरं तर सुलक्षणाला वेळ लावत असतात. सुलक्षणाला हेच बघायचं असतं की आपली होणारी सून कशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळून घेते. आणि इथे तसंच झालेलं असतं. प्राजक्ता जी आहे ना, ती अलगदपणे त्या मुलाला समजून घेत असते. त्या मुलाला सांगत असते की बघ समर, तुला अभ्यास नाही करायचा आहे ना, मग अशी चिडचिड करायची नाही, थोडं रिलॅक्स हो, तुला मी सांगते कसं काय काय करायचं आहे ते. आणि त्याच वेळेला तिने आता कामाची मांडणी योग्यरित्या केलेली असते. म्हणजेच काय तर काम आपल्याला काय करायचं आहे. जर तुला अभ्यासाचा कंटाळा येत असेल ना, तर थांब, असा राग करायचा नाही, आणि राग तर असा काढायचाही नाही. तुला या सगळ्याचा राग काढायचा आहे. माझा राग येत असेल, तुला तुझ्या आईचा राग येत असेल, स्मराराचा सुद्धा राग येत असेल ना, तर थांब, मी तुझ्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आणला आहे. तिने आता ज्या काही पिलोज असतात ना, त्या तिथे ठेवलेल्या असतात, आणि त्या पिलोज तिथे ठेवून ती आता सांगत असते की तुला जो राग काढायचा आहे ना, तो ह्या पिलोवर काढ. या पिलोवर तुला जितकं मारायचं आहे ना, ते फोर्सफुल्ली तू मारू शकतोस, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या गोष्टी सांगितल्या जातात, तेव्हा मात्र आता थोडासा विचार जो आहे तो आता समर करतो. आणि समर हे सगळं बघून आता त्याने त्या उशांवर मारायला घेतलेलं असतं. आणि जेव्हा तो त्या उशांवर मारतो ना, एकदम स्पीडने हे सगळं सुलक्षणा आणि अंबिका बघत असतात. सुलक्षणा अंबिकाला म्हणत असते, बघितलंस का, त्या मुलीने कशी सगळी बाजू सावरून घेतली. खरं तर तिच्यासाठी हे कठीण होतं, पण तिने एका झटक्यात हा प्रॉब्लेम सॉल्व केला. असं नाही वाटत का? बघ ना, किती सुंदर सोल्युशन काढलं त्या मुलीने, असंही आता अंबिकाला सुलक्षणा म्हणत असते. तर अंबिकाही म्हणते की हो बरोबर, खरं तर आपल्या आलोकला सुद्धा ना असं शांततेत हँडल करणं गरजेचं आहे, जे की आपल्याला कधीकधी जमत नाही. पण ही मुलगी बघ ना, हिने कसं व्यवस्थितपणे ह्या गोष्टी हँडल केल्या. खरंच या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, असं देखील आता इकडे असणारी ही बोलत असते. इकडे ह्यांचं बोलणं सुरूच असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या बघूनच ना सुलक्षणा धन्य झालेली असते. कारण सुलक्षणाला हेच वाटत असतं की सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्या, आणि या मुलीने सुद्धा लग्नाला होकार द्यायला हवा, असंच कुठेतरी आता वाटू लागलेलं असतं. आलोक बघतो 9:05 झाले आहेत, अजून आले नाही आहेत, 5 मिनटं उशीर. मग आता तो विचार करत नाही, तो बेधडकपणे बाहेर निघतो. बाहेर जसा तो निघतो ना, तसं आता ज्या माणसाला सांगितलेलं असतं की लक्ष ठेवा, तो माणूसही आता त्याला थांबवायचा प्रयत्न करत असतो. पण काही झालं तरी आलोक ऐकत नसतो. आलोक आता निघालेलाच असतो. तर आलोक जेव्हा निघतो ना, तेव्हा इकडे सुलक्षणा टेबलवरील व्हाईट कापड जो आहे तो घेते, आणि तो व्हाईट कापड जो आहे तो तिने या प्राजक्ताच्या मागे धरलेला असतो. म्हणजे तिला असं वाटत असतं की प्राजक्ताने लाल कलरचा ड्रेस घातलाय, तो काही झालं तरी आलोकने बघायला नको, नाहीतर आलोक अजून हायपर होऊ शकतो. ही गोष्टसुद्धा सुलक्षणाला माहिती होती, आणि म्हणूनच
सुलक्षणा असं करत होती. त्याच वेळेला इकडे आलोकचं लक्ष जातं. समोर अंबिका असते. अंबिका आलोकला शांत करत असते. आलोक म्हणतो की 9-5 झालेत, अजूनही मला तुम्ही औषध दिलं नाही आहे. मग आता हो मला कळतंय मी औषध दिलं नाही आहे, चल मी तुला घेऊन जाते, मी देते तुला औषध, असं बोलूनच ना मग आता ती तिला औषध देण्यासाठी घेऊन जात असते. तेच आता मागे इकडे प्राजू बघते आणि विचारते की तुम्ही हे असं का धरलं होतं. मग आता सुलक्षणा तिला खरं सांगेल का. तेच आता प्राजू निघालेली असते. तेच तिला भाग्या वाटेत भेटते. भाग्या खूप जास्त रडत असते आणि प्राजूला म्हणते की तू नेहमी म्हणतेस ना की तू माझी पाठ राखेन आहेस, सावली आहेस, मग तुला मला सोडून जाताना वाईट वाटलं नाही का. मग तेच आता प्राजक्ता रडत असते आणि ती स्वतःच कान धरून माफी मागते. तर आता भाग्या प्राजूला घरी घेऊन जाते. तेच आता प्राजू जाऊन लगेचच मामीजवळ जाऊन बसते आणि मामीला सांगत असते की मामी, आतापर्यंत या घरामध्ये तूच मला लहानाचं मोठं केलं, आईचं प्रेमही तूच मला दिलं, ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही, असंही आता प्राजक्ता बोलत असते. प्राजक्ता ह्या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा आता चारूच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.